नमस्कार, दीपाली राजकर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत. हे पहा, आजचा व्हिडिओ स्पेशल आहे. फक्त आणि फक्त मशीनसाठी आणि म्हणजे टेलरिंगसाठी लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्याचं आहे. सगळ्यात मेन म्हणजे लागते ती मशीन सगळ्यात मेन आहे आणि मशीन चालवणारा माणूस ते सगळ्यात मेन आहे. हे पहा, बाहेर माझ्या मशीनच्या दारामध्ये लेडीज येतात जातात. मग मी काय केलं आहे, छोट्याशा कुंड्या मांडल्या आहेत आणि त्यात ना छोटी छोटी फ्लावरचे प्लांट लावलेले आहेत आणि हे प्लांट खूप छान दिसत आहेत. पाहायला फुलं पण येतात आणि दाराच्या वरती माझ्या गणपती बाप्पाचं चित्र आहे, म्हणजे फोटो आहे. आणि माझी ही नॉवेलची छोटीशी मशीन आहे आणि याच्यावर मी डेली ब्लाऊज आहे ना स्टिच करते. कट करायचे, स्टिच करायचे, एवढंच काम असते. पहा आता, पहा याला काय काय सामान लागते. फक्त मशीन माणूस नाही तर छानशी कात्री आणि एक आहे ना अशी कानच लागते. पहा ते आहे ना धागा भरण्यासाठी वापरते मी. माझा धागा भरण्याचा आहे ना, त्याचा का नाही स्क्रू पडून गेला, स्क्रू काय आणला नाही. मग मी धागा बॉबिनमध्ये त्यांनी भरते. आणि या सुंदरशा लेस, फ्लावरच्या, पट्टीच्या, नॉड, कलरफुल, वरनं अजून गोल्डन, अशा कितीतरी प्रकारच्या लेसेस. आणि हे शेवटचं हे म्हणजे मोनचो ऑइल. जे असा माणसाला जसं गुडघेदुखी होते तसे मशीनचं पण पार्ट असतात ना, त्याला पण तेल करायला लागते. पहा, आणि हे तेल आहे ना मशीनसाठी लागते. हे पहा कशा मस्तपैकी लेस मी खिडकीत लावून ठेवले आहेत आणि छान छान लेस आणलेले आहेत. आणि आरीवर्कचं स्टँड आहे शेजारी टेबलवरती मांडले. आणि हे आहे सोनालीचं झाकण, जे मी कधीतरीच यूज करते ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवणार नाही त्यावेळेस. आणि याने मी मशीन झाकून ठेवते, चुकून कोणाची लहान मुलं वगैरे आले तर त्यात बोट घालू नये म्हणून. हे पहा, अशी झाकून ठेवायची मशीन. तुमच्याकडे नसेल तर असं आणा स्टँड तुम्ही ते झाकण. हे पहा, आरीवर्कचं स्टँड आहे, त्याला वरच्या बाजूला मी रिंग लावून ठेवली आहे. आरीवर्कची रिंग कधीही साईडला ठेवायची नाही, ती वाकडी तिकडी होते नाहीतर मोडून जाते. आणि हे मणी वगैरे मी काचेच्या भरण्यात मी भरून ठेवलेले आहेत, म्हणजे ते खराब होत नाहीत. त्याच्या साईडला मी पॅटर्न ठेवलेले आहेत जे ब्लाऊजसाठी लागतात. मी आता लाईव्हवर सुद्धा दाखवते आहे पॅटर्न कट करायला. पहा, आणि लाईव्हवरती रोज 11 वाजता मी ब्लाऊजच्या पॅटर्नचेच लाईव्ह घेते आहे. 32 साईज, 34 साईज, 36 साईज असे पॅटर्न भेटतात. आणि ते हे पहा, जरदोसीचं वर्क पण मला येतं आणि मी ते जरदोसी भरून ठेवलेले आहे. आणि छोटे छोटे मोती आहेत या डब्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि हा माझा टेबल आहे, ब्लाऊज आलेले आहेत ना मी यामध्ये ठेवते टेबलच्या ड्रॉवरमध्ये. आणि कट केलेले ब्लाऊज आहेत ना ते शेजारी आहे त्या बेडवरती ठेवते. हे पहा, पेपर, ब्लाऊज कटिंगसाठी सगळ्यात मेन लागतं ना तो आहे हा पेपर. धागे मूनचे नाही तर अंबिकाचे वापरते पहा मी. आणि कोनिकाचे हुक वापरायचे, कोनिकाचे सगळं ब्रँडचं सामान आहे. अंबिकाचा धागा, मूनचा धागा हा सगळ्यात चांगला असतो आणि कोनिकाचे हुक देखील सगळ्यात चांगले असतात. तुम्ही कोणते हुक वापरता कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणता धागा वापरता हे देखील कमेंटमध्ये सांगा. हे बघा, मी स्टिच करून ठेवले आहेत ज्या त्या लेडीजच्या ब्लाऊज ठेवलेले आहेत पिशवीमध्ये भरून. बाहेर ठेवले तर त्याच्यावर धूळ वगैरे बसणं, वारं वगैरे आलं तर धूळ बसते म्हणून. हा आहे टेप, मेजरिंग टेप सगळ्यात महत्त्वाचा. आणि हे आहेत फॉलचे गट्टे, जे की मी आज आणले आहेत. आणि फॉलचे गट्टे आणलेले आहेत पहा. आणि हे धुवून इस्त्री करून बसवायला लागतात. आता हे फॉल आहेत ना तेजश्रीचे, धनश्रीचे, महालक्ष्मीचे भेटतात पहा. तुम्हाला कोणते पाहिजेत ते तुम्ही घ्या. आणि हा आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे अस्तरचा गट्टा. असे अस्तरचे 2-3 तरी गट्टे आणावे लागतात. फेंट, डार्क, माझा हा डार्क अस्तरचा संपलेला म्हणून मी आणला आहे आज पहा. आणि साईडला जे ठेवलेत ना पाठीमागच्या ते मी ब्लाऊज कट करायला काढलेले आहेत पहा. आणि मी आता तुम्हाला हे अस्तर दाखवते आहे पहा, कसे सुंदर असं आणावं लागते बघा. कोनिकाच्या हुक्स, कात्री, टेप, नॉवेलची मशीन, फॉल, अस्तरचा मोठाची मोठा गट्टा, लेस, स्टँड, आरीवर्कचं, दोरे, पेपर. काय मग पाहिलं ना सामान? करताय ना सबस्क्राईब आणि या